महादेवाचं जेव्हा लग्न झालं ना, लग्न झाल्याच्या आधी जो सतीचा स्वभाव होता, जी तपश्चर्या होती, लग्न झाल्यावरती झिरो झाली. का झिरो झाली? कारण तिला जे पाहिजे होतं ते भेटलं. आणि बाईचा स्वभाव आहे, तिला जर लोक एखादी वस्तू भेटत नाही ना, तर लोक तिला अपेक्षा असतात. एखादी वस्तू भेटली की किंमत नाही करत बाई. आपल्या मलकापूरच्या बाया तशा, त्याला किंमत आहे विचारायला. बाईचाच नाही, हा माणसाचा स्वभाव आहे. जोपर्यंत एखादी गोष्ट प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याच्या मागे धावायचं, आणि प्राप्त झाल्याच्या नंतर दुःख पदरात पाडून रडत बसायचं. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि मानवाला जीवनात दुःख ना देव देऊ शकतो, ना शेजारी देऊ शकतो, ना कॉलनीचे लोक देऊ शकता, ना तुमचे नातेवाईक देऊ शकता. तुम्हाला दुःख देते ते तुमचे चुकलेले निर्णयातून उत्पन्न झालेलं कर्म, हे दुःख देतो तुम्हाला, दुसरं कोणीच नाही. आपण म्हणतो त्या माणसाने मला फसवलं, त्याला चान्स कोणी दिला फसवण्याचा? तुम्ही मोका दिला तर तो धोका देणारच आहे ना. चुकीच्या माणसाच्या संगतीला जर तुम्ही गेले नसते, मला का त्याच्या पोटातलं माहिती होतं का? ते काही असो, पण कर्म तुम्ही चुकवलं, भोगणं पडेल. आणि याला प्रमाण आहे, ढेकणाच्या संगे हिरा तो भंगला, कुसंगे नाडला साधू जैसा. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर. देश जाजे कर्म सुखासाठी अपुला कोण होतो निजीव्रत, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जरी करणार. सुखासाठी अपुल्या कोणी होतो निजीव्रत, कोणी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. ऐकले का शब्द? देह करी जे जे काही, आत्मा भोगितो नंतर. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. महिला आले का सगळे आपल्या? कोणी बाकी नाही आहे ना? सांगा मग आता, पाप कोण करतो? मन का देह? पाप आत्मा करतो की देह करतो? तुम्ही म्हणसाल महाराज आत्मा करतो. कोण करतो? मन करतो. मनातून भावना तयार होता, क्रिया शरीरातून घडते, भोग शरीर भोगतो, आणि नंतर मग कोणाला भोगणं पडते? जाऊ द्या, समजा आपण एखादं पाप कर्म केलं, शरीरानं केलं. कशाने केलं? शरीराने केलं. पाप उत्पन्न कुठे झालं? दोन शरीर आहे. सूक्ष्म शरीर नावाचा जो अंतरात्मा आहे ना,
त्याच्यात पाप तयार होतं, तो परावृत्त करतो, हा देह पाप करतो. भोगतो कोण? मेल्याच्या नंतर शरीर जाते की आत्मा जातो? भोगलो कोण? शरीरानं. आणि आता वर कोण भोगून राहिलं? मग हा आत्मा आहे ना, या आत्म्याला तुम्ही एक तर परमात्म्याकडे घेऊन जाऊ शकता, एक तर मग अधोगतीकडे घेऊन जाऊ शकता. तुमच्यावर आहे, तुम्हाला काय घेऊन जाणार. कळत न कळत का असे ना, आत्म्यावर या देहाचे परिणाम होतात. अनेक लोक म्हणतात की बा मागच्या जन्मात कोण होतो, मागचा जन्म कोणी बघितला, आणि कोण म्हणतो मेल्यावर माणूस कुठं जातो काय जातो, काय घेऊन बसले. असं पुरावा देतो तुम्हाला. चला, तुम्ही हुशार लोक आहे. रमेश बुवा, लेकरू जन्माले आलं जन्माले, दूध किती वेळात पाचता द्यायला? 8-10 दिवसांनी दूध पेते लेकरू लगेच, आहे की नाही? मग आता जन्माला आलेल्या बाळाला दूध असं पिता, हे कोणी शिकवलं? कोणी शिकवलं की याच्यानं माझी भूक भागेल, हे असं ओढावं लागेल, हे कोणी शिकवलं? तर हे मागच्या जन्मातला त्याचा सराव आहे. त्यानं हे प्रत्येक जन्मात करेल आहे म्हणून त्याला सांगायची गरज, हा त्याचा मोठा पुरावा आहे. पण आमच्या लक्षामध्ये परमात्म्याबद्दल जो गैरसमज भरलेला आहे ना, अनेक लोकांना असं वाटतं आम्ही भक्ती करतोय, आम्ही चांगलं वागतोय, आम्ही पुण्य करतोय. अहो, तुमचं म्हणणं हे झिरो आहे. तुम्ही नियमात बसता का? काय नियम आहे भक्तीचे? फार मोठे नियम आहेत. पण आमच्या डोक्यात जे घातले गेले ना की देवाला साधं बोळा आवडतं, देवाला का नाही असं एकदम, असं नाहीये, अजिबात असं नाहीये. आणि जर तसं राहिलं असतं तर मग परमात्मा हा खूप सोपी गोष्ट होऊन गेली असती. परमात्मा हा त्यांच्यासाठी सोपा आहे ज्यांच्या अंतःकरणामध्ये मलिनता नाहीये. बरेच लोक म्हणतात महाराज आमच्या घरी मनात काहीच राहत नाही. हे तुमचं म्हणणं कामाचंच नाही, त्याला शास्त्र पुरावा लागेल. मग शास्त्र पुरावा कोण देईल आम्हाला, आणि आम्हाला कसं कळेल? ते सोपं सांगतो ना, त्याचे पर्याय ग्रंथात आहे. जेव्हा सती माता आणि भोलेनाथांचं लग्न लागलं, सती माता खूप आनंदित झाली. पण एक गोष्ट लक्षात ठेव जा, सुरुवातीला आनंद देणारी गोष्ट ही अंतकाळामध्ये दुःख प्रदान करते, आणि सुरुवातीला दुःख प्रदान केलेली गोष्ट ही अंतकाळामध्ये आनंद प्रदान करते. हा वसूल आहे. ज्या बायांनी तरुणपणामध्ये सासूचा त्रास भोगला, त्यांच्या अंतकाळामध्ये त्यांना थोडं का असेना सुख प्राप्त होतं. काही लोकांनी जवानीमध्ये सुख भोगलेलं असतं, म्हातारपणात हाल होतात. काही लोकांचं असं असतं की तरुणपणातही सुख, म्हातारपणातही सुख, आणि काही लोकांचं असं आहे तरुणपणातही दुःख आणि म्हातारपणातही दुःख. तुमच्या जीवनामध्ये सुख असेल, दुःख असेल, याला कारणीभूत तुमचं या जन्माचं कर्म आणि मागच्या जन्माचं सुकृत आणि संचित हे भोगल्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही. आणि जर ते दुःख भोगायची तुमची ताकद नसेल तर मग माणसाने निर्मोही जीवन जगलं पाहिजे, निष्पाप जीवन जगलं पाहिजे, एकांतवासाचं जीवन जगलं पाहिजे. ना निंदा करायची ना निंदा ऐकायची. बोलताना इतका विचार करा ना की शब्द नैनम तदत पदम तत्परिमार्गतव्यम यस्मिन् कथानम निवर्तन्ति भूयः. बोलत असताना इतकं छान बोला की त्याच्याने समोरच्यालाही आनंद झाला पाहिजे आणि आपल्यालाही आनंद झाला पाहिजे. पण माझा एक स्वभाव आहे, तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही सांगता पण तुम्हीच तर तुरट बोलता. हो, कारण मी संत नवती जगा माणसाच्या सारिगे. लक्षात, मी साधू आहे आणि साधूचं बोलणं हे तुरटच असते. आणि त्या तुरट बोलण्यामध्ये समोरच्याला जर हिताचा शब्द लक्षात आला तर तो माणूस असतो, आणि त्याला जर त्या शब्दांचा भाव नाही समजला तर मग त्याने साधूच्या संगतीला जायचंच नसतं. साधूचे शब्द हे कधी गोड असतात, कधी खारट असतात, कधी तीक्ष्ण असतात. पण जेव्हा साधू तीक्ष्ण बोलतो तर त्याच्या मागे सावधानतेचा इशारा असतो, आणि तो जर समोरच्याला कळाला तर मग त्याचं कल्याण होत असतं. सोपं उदाहरण, लहान बाळ चालायला लागलं आणि ते उन्हामध्ये उभं राहिलं तर त्याला आई जोरात म्हणजे सावलीत मर,
त्या लेकराण्याचा विचार केला, माझी डायक मला मर म्हणते, पण त्या मर मागे मण्याच्या मागचा अर्थ ज्या लेकराला कळला ते लेकरू सुपुत्र म्हणून जन्माला येतं. लक्षात ठेव जा. सती मातेला भोलेनाथांचं वरदान प्राप्त झालं, लग्न झालं, मिस्टर झाले ते त्यांच्या आता. आणि आता जवाई म्हटला की तर थाट वेगळाच राहतो. लग्न नवीन नवीन लग्न झालं की ते इथे बसू का तिथे बसू, हे खाता का ते खाता का, झोपता का उठता का, गरम काय काय विचारीत सासू काही सांगता येत नाही. त्या जवळला असं वाटते की वा लग्न करून काय आनंद आहे भाऊ. थांब ना भाऊ, हा एकच दात दिसला, अजून 32 बाकी आहे. दिसतील एक एक दात. संताईचं प्रमाण आहे. संसार दुःख मूळच होकडे इंगड, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तडमड. हा विचार सुद्धा डोक्याला आणला नका की लग्न केल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आमच्या सुखरूपच. नाही नाही नाही, कोणत्याही बाईने कोणत्याही माणसाने हातवर करा की आमच्या घरात भांडणच नाही मारा, हातवर करा. संसार आहे महाराज, लागू असते चालू असते. अरे तुम्ही बोलू का बोलू का भामटे आपण. एवढा अपमान होतो, एवढं टोचल्या जाते, आत्महत्या करायचे विचार येतात, तरी बी आपण म्हणतो चालूच राहते. हा भामटेपणा आहे. तुकाराम महाराज एकदाच बाई बोलली होती सुधरा, आणि मग तुकाराम महाराजचं वैराग्य जागा झालं की मी असं काय चुकीचं करतो की मला सुधरा म्हणते. आपली ताड चिपडी घेतली, विना घेतला, डायरेक्ट भंडारा डोंगरावर. ज्या दिवशी बाई उलटून बोलेल ना डायरेक्ट निघून गेले. आणि मग प्राप्त झाल्याच्या नंतर सती मातेला तेवढा भाव, जो आनंद होता तो आनंद पचवता आला नाही. काही लोकांना आनंद पचवता येत नाही. थोडस काही आनंद झाला का हिला सांगू दे तिला सांगू दे. आपल्या घरातील गुप्त गोष्ट जेव्हा समाजात गेली त्या गुप्त गोष्टीचा विनाशच होणार. जोपर्यंत काम होत नाही कोणालाच सांगू नका. तुम्हाला काय वाटतं लोक चांगलं म्हणतील? लोक मनात खाता आणि ती बद्दुआ आपलं काम ब्यात करते, त्याला म्हणता नजर लागणं. तुम्ही माना का नका म्हणू. म्हणून जर लोक काम होत नाही कोणालाच सांगायचं नाही. म्हणून पहिल्या बाया सून गर्भवती झाली ना तर 5 महिने लोक सांगत नव्हत्या, नाही सांगत होत्या. अहो आता तर गाईचं खिरू सुद्धा द्यायचा धर्म राहिला नाही. काय म्हणणं आहे बाबा तुमचं? गाईचं पहिले लोक दूध काढायचे आणि पहिल्या सांजीचं दूध असं घरोघरी वाटायचे. पण आता इतके नालायक झाले लोक, त्या दुधावर मंत्र मारून काय मारून टाकले ते. या कलियुगात भरोसा नावाचा विषय बंद करून टाका. लाईट बंद केला की आपली सावली साथ सोडते. तुम्ही लोकांचा काही घेऊन बसले. ज्या दिवशी तुमच्या लक्षात आलं ना की जीवनाचा संघर्ष मला एकट्याला करायचा आहे, दुःखच राहत नाही. बहीण कुणाची भाऊ नका, कोण कुणाचे सखे सोय रे. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोय रे.
कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील जागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी माझा नाही रे नाही कुणाचे कोणी. विवाह जल्लोषात संपन्न झाला. दक्ष प्रजापतींच्या दरबारामध्ये एक फार मोठी सभा भरली. ती सभा भरल्याच्या नंतर सगळेचे सगळे देव, सप्तमहर्षी, सगळे गंधर्व सगळे त्या सभेमध्ये बसलेले होते. आणि सगळी सभा भरलेली असताना देवादिदेव महादेव भोलेनाथ परमपिता परमेश्वर पशुपतीनाथ भोलेनाथही बाजूला बसलेले होते. आणि रूल आहे, आता माझ्यासारखा सामान्य कथाकार कुठे गेले तर घेऊन राहिले, मग डोळ्याला यायचा फायदा घेतला नाही ना. मी जेव्हा कथेला एंट्री करतो तेव्हा तुम्ही काय करता? उभे राहता. नमस्कार महाराज. आधार आहे तुमचा तो, आणि मला त्या आधाराची किंमत आहे. मग आता सगळे देव बसलेले आहेत आणि त्या सभेचा मूळ अध्यक्ष मालक प्रजापती दक्ष मधून आला. सगळे उठून उभे राहिले. भोले बाबाचं ध्यान नाही. ध्यान नाही म्हणजे माया मोहाच्या पलीकडे गेलेले. ना मान देणं ना मान घेणं. तुम्ही बी देव मी बी देव, तुम्ही आणि मी एकाच गाडीत आहे. प्रवाशाने प्रवाशाला उपदेश करायचा नसतो. तुम्ही बी प्रवासी आहे, मी बी प्रवासी आहे. मी स्वतःला संत म्हणून तुम्हाला जेव्हा शिष्य म्हणून स्वीकारेल तेव्हा आपल्यात भेद तयार होईल. मी कथा सांगणारा, तुम्ही कथा ऐकणारे, आपण जीव आहे आणि आपण दोघं मिळून त्या शिवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजे, मग आपली एकी होईल. काय म्हणणं आहे तुमचं? बऱ्याच लोकांना शंका असते, महाराज आपल्या घरी चहा प्यायला येतील का? येतील ना, फक्त शेवटच्या दिवशी गर्दी करता लोक. काल लोक तर कोणी विचारले नाही, आज बी काही विचारतील तर विचारतील, पण शेवटची एकादशी आली अशी वड हाताळ्या करता. काल मागच्या वर्षी शर्ट पाळलं तर मग बरं झालं शर्ट पाळलं. महाराज सर्वांच्या घरी जातात, पण या वर्षी आपण एक नियम केलाय. काय पाहून राहिले? नियम केलाय, चहाले बोलवलं की 5,000 लागतील. लोक म्हणतील तिकडे तर काय चहा पाहत नाही पडते. पैसा आला की लोकांच्या भावना मेल्या. आज सगळ्यात जास्त फॉलोवर, सगळ्यात जास्त ऐकणारे, ज्या महाराज लोक सगळ्यात जास्त ऐकतायत ते महाराज परमपूज्य वंदनीय प्रेमानंद महाराज वृंदावनचे. आणि त्याचं लोक एकाच गोष्टी पाहिजे ऐकताय, कारण तो माणूस पैसा घेत नाही, लोभ करत नाही, फक्त चांगलं वागा एवढंच सांगतो. चांगली गोष्ट आहे. सगळी सभा भरलेली होती. दक्ष प्रजापती आले, सगळे उठून उभे राहिले. आणि भोले बाबा काय करत होते? भोले बाबा हरी भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव देव, भजन करी महादेव. राम पूजी सदा शिव, राम पूजी सदा शिव रे.
रामजी भजन करी महादेव देव भजन करी महादेव काय भजन करत होते भोलेनाथ? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. डोळे बंद. आता माझे असे डोळे बंद असतात, कोणी बी येतं पाया पडून चाललं मी जातं मध्ये ध्यान राहत नाही. मी इथं तरी डोळे उघडे ठेवतोय, नाही तर मी एवढे डोळे उघडे ठेवत नाही. कारण तुम्ही लोक असे की तुम्हाला पाहून मला आनंद होतो. काही ठिकाणी असे लोक राहतात, आपण त्याच्याकडे पान त्याचा आंबोया देतात, त्याच्यापायी मी पाहत नाही. डोळे बंद केले की शिव दिसतो, तुम्हाला पाहिलं की जीव दिसतो, आणि तुम्ही जीव घेता याच्यात काही नवल नाही. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव. भोलेनाथ भजन करतात. एवढा मोठा जगाचा व्याप आहे तरी भोले बाबा भजन करता. आणि लोक म्हणता आम्हाला मर्याला टाइम नाही. तुला मर्याला टाइम नाही, कालभर माझ्यासोबत कदा ट्रक खाली फेकतो, तुला कदा मरत नाही तू. दक्ष प्रजापती आले, सगळे उठून उभे राहिले. भोले बाबा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जर मी मंडपात आलो आणि एखादा माणूस कोडचून उठला नाही आणि मग त्याच्याकडे ध्यान गेलं, मी कसा पाहिजे त्याच्याकडे, अरे तुम्हाला काही आहे की नाही, तुम्हाला काही आता बोलीन नाही मी त्याला, तसं बोलायला नाही पाहिजे. पण तो दक्ष प्रजापती बोलला, आणि तो डायरेक्ट नाही बोलला, आडवा आडवा. हे डायरेक्ट बोलणारे चांगले, पण हे जे आडवपणा करताना हे भयंकर खतरनाक राहणार. काही लोक काय करतात माहितीये का, एखाद्याच्या घरी संत भोजन आहे आणि एखादा माणूस चुकून राहून गेला बा, त्याला सांगल्याने गेलं. आता ज्याच्या घरी संत भोजन राहते तो बिचारा त्याच्या टेन्शन मध्ये राहतो. हे बाकीच्या लोकांचं काम राहते, कोणाला सांगणार, कोणा एखाद माणसाला नाही सांगलं. आणि ज्याच्या घरी संत भोजन होतं तो कधी दिसला ना, मग हे लोक गप्पा मारतात, हा आमचं कसं आहे, आमचं तर जेवण लोयच आहे आणि आम्हाला का घरी भेटत नाही का खायला. आम्ही ना संत भोजन केलं तर आम्ही ना कोणाला सोडलं तर नाही, पण आता लोकायला आमची याद राहिली नाही. अरे तू नीट सांगणं द्यायचे, असं तिरप बोलतात. आणि तिरपे बोलणारे इतके भंगार असताना किडे पडून मरतील. जे तिरपे बोलताना, जे मागे बोलताना, जे विष पेरताना यायचं मरत चांगलं होऊच शकत नाही. हा माया शाप समजा तुम्ही, हा माया शापा तुम्ही खोटा होईल नाही. तीर्प बोलणं, तीर्प वागणं, तुम्ही अरे माणूस आहे, माणसासारखे राहा. देवानं तुम्हाला उभं बनवलं, आडवापणा करायला लय डुकर कुत्रे मांजरे आडवे आहे ना, तुम्ही उभे आहे ना, पण ते आडव्याला काहीच घेणं नाही. हे उभे कवा आडवे पडतील चांगल्या कामात. मग काय गरज आहे मग सप्ताह ठेवायची आणि एवढा खर्च करायची, तू देऊन राहिला का पैसे? काय एवढं मोठं मंदिर बांधत बसले, दवाखाना बांधायला काय झालं आज सगळं? जेव्हा कोरोना आलता ना तेव्हा राम मंदिरानं पैसे दिले, गजानन महाराज संस्थानं त्याचे मंदिर मोकळे केलते. एक बी मस्जिद मोकळी नाही गेलती त्या ना, आपल्या लोकांना मंदिर मोकळे केलते. आज रोजी बी शेतकऱ्यासाठी तुम्ही पा कोण पैसे देते, पंढरपूर पैसे देते, आळंदी पैसे देते, शिर्डी साई संस्थान पैसे देते. तुम्ही ना देल पैसा वाया जात नाही. बोललं की राग येतो लोकांना, येऊ द्या मला काही जवळ होणार नाही तुमचा. तुम्ही गोड बोलून तुमच्याशी आम्ही उभरेला तर मरच लोक उभरेल राहील मी. पटीन तर घ्या नाही तर सोडून द्या. भजन चालू आहे, दक्ष प्रजापतीनं पाहिलं की हा याला जास्त वेळ दिसते गड्या. ऐका हे ब्रह्मदेव, हे तुमच्या सांग्यापायी आता जवाई केला नाही तर अशी चॉईस नाही आपली. अरे मस्त गंधर्व पाहिला असता काय तुम्ही ना हे असे. अरे
दक्ष प्रजापती आला, सभेचा राजा आला, त्याला उभं राहायची अक्कल नाही. अरे तो काय माणूस आहे का? भोलेनाथांनी हळूच डोळे उघडले. मनातल्या मनात विचार केला, एका मिनिटात तो मुर्दा पाडू शकतो मी? पण भोलेनाथनं काय विचार केला? सासरा आहे, मान मोठा आहे. आवाज म्हणता का मान कोण आता मोठा असतो? जवयाचा मग का वाव मरले तुम्ही असे झपीत का ऐकता का? काही बी म्हटलं की आवाज म्हणता. जवयाचा मान मोठा असतो. पण यांना आता जवाई साचण्याचं नातं लायल नाही. कारण तुमच्या माहितीसाठी सांगतो, हे लग्न दक्ष प्रजापतीच्या इच्छेच्या विरोधात व्हायला आहे. त्याने पटेलच नव्हतं ते. ही सतीची इच्छा होती, तिच्या माईची इच्छा होती. ब्रह्मदेवाचं सांगणं होतं म्हणून तू तयार झाला. त्याची इच्छा नव्हती. तर आडवं आडवं बोलणं चालूच आहे त्याचं. आता याच्यातून एक शिकण्यासारखं आहे. ग्रंथ ऐकायचे म्हणून ऐकू नका. ग्रंथातून आपण आपल्या जीवनात काय घेऊ शकतो? एखाद्याच्या ठिकाणी आपला अपमान झाला, न बोलता उठून चालले जा. मरस लोक तरी जाऊ नका. हे प्रायश्चित आहे, ही शिक्षा आहे समोरच्याला. भांडत बसू नका. भांडणाने वाद मिटून जातो. आपल्याला वाद मिटवायचं नाही. आपल्याला शिकायचंय, जिस पंगत में अच्छा खाना और जिस संगत में अच्छे विचार ना हो, वो दोनों तुरंत त्याग देने चाहिए. एखादी बाई जर सतत सतत काड्याच करत असेल, निंदाच करत असेल ना, एकदा दोनदा तीनदा तिसऱ्यांदा त्या बाईला सांगा, ताई आपलं काही जमणार नाही. कारण निंदा करणं पाप आहेच आहे, निंदा ऐकणं बी पाप आहे. आणि हे फुकाचं पाप जमा करता कशासाठी? लय भोगणं पडते ते. आणि असे भोगताना अशा वेदना होती शरीरामध्ये, कोणता डॉक्टर तुम्हाला वाचवू शकणार नाही. म्हणून आहे ना, एकदम एकदम शिदे राहा, एकदम नीट, एकदम क्लीन. जे घडतंय ते घडू द्या, जे होतंय ते होऊ द्या. काहीच बोलू नका, एकच बोला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. एवढं एवढं वेडे होऊन जा, पागल होऊन जा देवासाठी. तो देवासाठी पागल होतो ना, देव त्याच्या कीर्तनात जाऊन नाचतो. सांगेल ते बी मी तुम्हाला. फार बोलला दक्ष, फार खालच्या लेवलला. भोलेनाथांनी आपला त्रिशूल घेतला, डमरू घेतलं, उठले, येतो, चालले. तो नंदी खतरनाक होता. नंदीने 2 शाप दिलेले आहेत. पहिला शाप, हे दक्ष प्रजापती, तू माणूस आहे पण तुला बोलायची अक्कल नाही आहे. जा, आजपासून तुझं तोंड बोकडाचं होऊन जाईल, कारण तू बोकड्यासारखा बोलतोय. पहिला शाप. दुसरा शाप, सप्तऋषी बसलेले होते ना. जेव्हा राजा चुकतो तेव्हा गुरुचं काम आहे राजाला योग्य शिकवण देणं. जेव्हा जा, तुम्ही दरिद्री होऊन जाणार, तुम्हाला सरस्वती प्राप्त होईल. पण हे ब्राह्मणांनो, तुम्हाला लक्ष्मी माता कधीच प्रसन्न होणार नाही. तुम्ही इतिहास काढून घ्या. हा शाप आहे. मग या ठिकाणी निंदा तर दक्षाने केली आहे, मग त्यांना का भोगावं लागलं? कारण त्या पापामध्ये तुम्ही सहभागी आहे. माझं याचं उदाहरण आहे. चला महाभारतात महिला वर्ग जपानी होऊन राहिल्या ना, बोरबीर होते का? नाही ना? मला सांगत जा बरं, मी डुबला की लय डुबून जातो. मला त्या भान राहत नाही. आता तुम्हाला माहित आहे आपलं वय वर्ष 78 चालू आहे, त्याच्या बाई अडचण येऊ शकते. ते खरंच सांगा. आता पांडवांनी द्वित हारलं. द्वित खेळत असताना पांडव सर्व हरले, त्याच्यात द्रौपदी बी. एवढा मोठा धर्म त्याला समजून नाही राहिलं की पत्ता खेळणं चुकीचं आहे. पत्ता खेळणं चुकीचं आहे हे माहीत आहे, तरी बी खेळतो. हे अज्ञान आहे, हे पाप आहे. गीतेचा शेवटचा श्लोक आहे, यत्र हा. आता श्लोक माया कानालोक आला, मी अर्थ सांगू का? हे अर्जुना, जिथं मी आणि अर्जुन आहे सूक्ष्म रूपाने का असे ना, तिथं विजय निश्चित आहे की नाही? थोडस डोकं काजवलं. आता जेव्हा द्यूत खेळणं चालू होतं तेव्हा त्या ठिकाणी अर्जुन होता की नाही होता? अर्जुन होता. आणि अदृश्य स्वरूपाने कृष्ण परमात्मा सुद्धा चराचरात वास करतो ना तो.
मग अर्जुन बी आहे, कृष्ण बी आहे, तरी बी धर्मराज युद्ध हारले. हा धर्माचा आरोप आहे. काय खोटं बोलतो रे देवा? जिथं मी अर्जुन आहे तिथं विजयाचा असा आहे, आणि मग आम्ही काय हरलो? हा देव आहे ना तो. देव म्हणे थोडस पाणी बिनी घे, तू या शिटी वाळेल दिसून राहिली म्हणे. सांग आता काय म्हणणं आहे तुझं? द्यूत खेळत असताना मी आहे तिथे, मला मान्य आहे, अर्जुन बी आहे, तरी बी तुम्ही हारले. तुनं शेवटचा श्लोक वाचला, पण मग या विभूती योग वाचला का? म्हणे हा. सांग म्हणे मग काय विभूती योग काय आहे? सांग म्हणे. फुलायमध्ये मी कोण आहे? कमळ आहे. प्राण्यामध्ये मी कोण आहे? सिंह आहे. फळायमध्ये मी कोण आहे? आंबा आहे. 84 लक्ष योनीमध्ये मी कोण आहे? मनुष्य आहे. 12 महिन्यामध्ये मी कोण आहे? मार्गशीर्ष. मी कोण आहे? मग जसं या फळामध्ये, फुलायमध्ये, महिन्यामध्ये, प्राण्यामध्ये, तसंच दूतम कपटमामेव, दूतामध्ये कपट करणं मी आहे. जो कपट करेल, कपट नाव जे आहे ते मी आहे. आणि कपट कोण करतंय? दुर्योधन. म्हणजे तो धर्म करतोय. तुम्ही नाही केला का कपट? नाही. मग तुम्ही ना धर्म केला, आणि जिथं धर्म आहे तिथं विजय नसतो अर्जुना. काय बुद्धी आहे देवाची. दूतात कपट केलं की तो धर्म ठरत असतो, कारण ते मी आहे. तुम्ही जर कपट केला असता तर मी तुमचा विजय प्राप्त केला असता. कारण जे पासे फेकल्या जात होते ना, हे शकुनीच्या बापाच्या हड्ड्यानं बनेल होते. शकुनीचा बाप खतरनाक होता, त्या हड्ड्यापासून ते बनेल होते, आणि शकुनी जसं म्हणे तसेच ते पडत. बरं चला ठीक आहे. मग तुम्ही कशासाठी बोलताय? की जेव्हा दक्ष प्रजापती बोलत होता तेव्हा सप्तमर्षी शांत होते. मग हा मुद्दा कुठं अटॅच होतोय? मग जेव्हा द्रौपदी दावावर लावली आणि द्रौपदी हारल्या गेली, तिला घ्यायला कोण गेलं? मनोज महाराज, दुःशासन. ती बसेल होती बिचारी पाण्यात पाय टाकून, आणि तिचे हात धरला. भाभी मा समान होतीये, वहिनीला हात लावायचा अधिकार देराला नसतो. बावरटपणा आणला. जेवणाले लग्नात वहिनी बसली, देराना पापड फोडला, तिचा घास गुतला, मेली वहिनी. काय भावात पडलं ते पापड? अरे काही गरज आहे का? थप्पा दिला, होब्बा दिला, मेली ते. वहिनीच्या अंगाला हात देराने लावायचा नसतो. रामायण सांगते 13 वर्ष 6 महिने मांडीला मांडी लावून जेवण करणाऱ्या लक्ष्मणाने सीता मातेच्या पाया व्यतिरिक्त दुसरीकडे नजर टाकली. हा देर धर्म आहे. नाही आमचं केसरचं नातं आहे. मरा म्हणता वा. द्रौपदीचा हात धरला, तिने हात झटकला. ओय दुःशासन, अरे तू लाज वाटत नाही? अरे मी वहिनी आहे तुझी. वहिनी होती, आता नाही आहे. आता नाही आहे. आता तू आमची दासी आहे. आणि मग केस धरले. काय धरले? केस धरून वळत आणली तिले. कोण कोण आहे त्या सभेमध्ये? द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, धृतराष्ट्र, पांडव, कर्ण, कौरव. कोण मदत केली द्रौपदीची? दुःशासनानं तिचे केस धरून ओढले. पाहणारे कोण आहे? भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य. तसा इथं बोलणारा दक्ष आहे. ऐकणारे कोण आहे? सप्तर्षी, ब्रह्मदेव, विष्णू, इंद्र, चंद्र, गंधर्व, नारद, तुंबर सगळे ऐकताय, आणि बोलणारा एकटा आहे. पण एकटा बोलला, सगळ्याला भोगणं पडलं. कर्म केलं दुःशासनानं, सगळ्याला भोगणं पडलं, सगळ्याला मरणं पडलं. किती सिमिलॅरिटी आहे, किती साम्य आहे या ग्रंथांमध्ये. तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी जर भीष्माचार्य उठले असते, परशुराम शिष्य भीष्माचार्य जर उठले असते आणि एक कान फड्यात घातली असती दुर्योधनाच्या, आणि एक कान फड्यात घातली असती युधिष्ठिराच्या. वट ए बोरी चाल साड्यावर वय घरात. खरंच सांगा, कोणाच्या बापाची ताकद होती भीष्माचार्याला बोलायची? पण जेव्हा चांगले लोक गुपचूप बसताना, तेव्हा मूर्ख लोक आगाऊ कामं करता. हे महाभारत आहे. तुमच्या डोळ्यासमोर जा काही चुकीचं होईल ना, कान फड्या फोडा. तुमच्यात अधिकार असेल ना, मोठ्या लोकांना
आपल्याला काय करणं आहे याच्या पायी सगळा धर्म बुडला आपला. पहिल्या असं नाही होतं, पहिले एखाद्या गल्लीत एखादा म्हातारा आहे ना, त्या गल्लीतले पोरं सुद्धा बाहेर निघत ना. त्या म्हाताऱ्याला पाहून पोरं घरात घुसत, आता या पोरायला पाहून म्हातारा घराच्या बाहेर निघून नाही राहिला. काळ बदलला आणि याला जबाबदार आपणच आहे. आणि मग नंदीने शाप दिला, तुला बोलायची अक्कल नाही, तुला तोंड बोकळाचं होईल. आणि हे सप्तर्षी, हे ब्राह्मण देवता, तुम्ही सुद्धा याला सहकार्य करताय ना, तुम्ही पण दरिद्री होणार. हा नंदीचा शाप आहे. हा काय नंदीचा शाप आहे. पुढे या मागा. बोलण्यात निघून आले. चांगला माणूस बोलत नाही पण डोक्यात ठेवतो. भोले बाबा निघून आले. अपमान झाला. परत आता इथं जाण्याची काही गरज नाही. कैलास पर्वतावरती आले. माता सती बाजूला बसलेली आहे आणि वसंत ऋतू, अतिशय छान वातावरण आणि पुढे मग पावसाळ्याचं वातावरण. पाऊस चालू झाला, विजा कडकडायला लागल्या आणि सती माता घाबरली. सती मातेने भोलेनाथांचा दंड पकडला आणि विचारलं, नाथ, अहो आपलं घर कोणतं आहे? आपलं घर कुठं आहे? भोले बाबा म्हणे, हेच घर आहे आपलं. म्हणे असं उघड? म्हणे हा. बघा ना प्लीज, एखादा फ्लॅट मिळत असेल तर भागू आपण. भोलेनाथाने सांगितलं, नाही नाही, हे आपलं असंच उघडा कारभार आहे. ही आपली स्मशानभूमी आहे बाजूला, तिथून राख आणायची लायाची कशाचीच गरज नाही. अंग धुणं असलं डायरेक्ट गंगा मातेची वर्षा होते, अंग धुवून घ्यायचं मस्तपैकी. 6 महिने लोटले जसे तसे. पण एक दिवस सती मातेने सांगितलं, बघा ना आपली एखादं घर छोटंसं का असेल. भोलेनाथांच्या लक्षात आलं की संसार चालू झाला. आता काय चालू झाला? लग्नाच्या पहिले बाई म्हणते, मी तुमच्यासोबत झोपडीत पण जीवन काढून घेईन. आज का बर, मी तुमच्यासोबत कणी चटणी भाकर खाऊन घेईन. अहो बाई, थोडे दिवस गेले की मग समजतो प्रेमाने पोट भरत नाही. आणि मग भोलेनाथांनी विश्वकर्मा भगवंताला आदेश केला आणि कैलास पर्वतावरती भला मोठा महल सती मातेसाठी बांधून घेतला. म्हणजे बायकोचं ऐकावं लागतं हे तुम्ही शिकून घ्या. भोलेनाथांनी ऐकलं, मस्त घर वगैरे बांधलं. आणि आता सतीच्या अंतकरणातलं तप चाललं गेलं आणि भोग भोगायला लागले. घरामध्ये रममाण झाली. पीओपी पाहिजे, एसी पाहिजे, कलर चांगला पाहिजे, इकडे खिडकी पाहिजे, तिकडे दरवाजा पाहिजे, अशी ती कल्पनात्मक अलंकाराने विस्तृती केलेली आहे. मग या सगळ्या गोष्टी करत असताना भोलेनाथ आपल्या आपल्या दगडावर बसायचे आणि त्यांचं नामचिंतन चालू आहे. भोलेनाथांनी 5 गुण बघून तिच्याशी लग्न केलेलं होतं, पण सती मातेला त्या गोष्टींची आता आठवण राहिलेली नाहीये. पहिल्या तर तिने तपश्चर्या केली पाहिजे, शांत पाहिजे, आपलं ऐकून पाहिजे. आता सती माता मात्र त्या गोष्टींच्या दूर दूर पडायला लागलेली आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं, एखादी गोष्ट प्राप्त झाली की त्याची किंमत राहत नाही, म्हणून ते अप्राप्तच चांगलं असतं. आणि मग यज्ञ वाल्मिकींच्या आश्रमामध्ये भोलेनाथांनी सांगितलं की आता लग्न झालंय, चल मी तुला फिरवून आणतो. आणि मग भोलेनाथांनी सती मातेला आपल्या नंदीवरती बसवलं आणि यज्ञ वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये प्रगट झाले. कशासाठी? रामायण ऐकण्यासाठी. आणि यज्ञ वाल्मिकी ऋषी जेव्हा भोलेनाथ रामायण ऐकण्यासाठी आले, सुंदर भजन म्हणू आपण आता बरं का. भोलेनाथ जेव्हा त्या आश्रमामध्ये आले तेव्हा यज्ञ वाल्मिकी नावाच्या ऋषींनी भोलेनाथांचं दर्शन घेतलं. आता फक्त एवढा मुद्दा सांगा आणि संपला आपला हात द्या. कथा ऐकणाऱ्याने सांगणाऱ्याच्या पाया पडल्या पाहिजे का सांगणाऱ्यानं ऐकणाऱ्याच्या पाया पडल्या पाहिजे? सांगणाऱ्याच्या पाया पडल्या पाहिजे, तो रूल आहे. मग इथं रामायण सांगणारे यज्ञ वाल्मिकी आहे आणि ऐकणारे भोलेनाथ आहे. आता कोणाच्या पाया पडायला पाहिजे? नियमानं. भोले बाबानं
यज्ञ वाल्मिकीच्या. मग यज्ञ वाल्मिकीने जेव्हा भोले बाबाच्या पाया पडल्या तडी सतीचा खटका पडला की हात पहिले तुले घाबरला, हात पहिले तुले शरण आला ना. काय कथा सांगेल याले म्हणता विनाशकालीन विपरीत बुद्धी. काय घामाला का हाताले बोट तो खुराले का ऑटोमॅटिक घेऊन घ्या ना तुम्ही. मला बी ऑटोमॅटिक आता मला गया बस आणणं आहे. त्रास होतो बोलू बोलू. आणि लोक इतके खतरनाक आहे. लोक आम्हाला अटी पाहून काय म्हणतात मस्त मजा आहे महाराज लोकांची, नसतं खायला भेटते, सट चिकणे पडले. आज आहे का माझ्यासोबत फिरून पाहिजे जर एक कप चहावर कथा करतो मी दिवसभर. तुम्हाला चक्कर येतील की नाही. मग तुम्ही म्हणता ना आम्ही सांगला का तुम्हाला कथा कारवा, असे बी तुम्ही उलटे बोलले. यज्ञ वाल्मिकींनी भोलेनाथांना नमस्कार केला, प्रणाम केला. भोलेनाथांनी प्रणाम केला. मात्र या ठिकाणी सती मातेने यज्ञ वाल्मिकी ऋषींच्या पाया पडल्या नाही. सनातन धर्माचा नियम आहे बाईने कुठल्याच पुरुषाच्या पायाला स्पर्श करायचा नसतो. बाईने तिच्यापेक्षा श्रेष्ठ बाईच्या पाया पडाव्या आणि माणसाने त्याच्यापेक्षा श्रेष्ठ पुरुषाच्या पाया पडाव्या. आणि जर बाईला जर पाया पडायची इच्छा झाली तर तिने आदराने पुरुषाच्या 2 फुटावर बसून नमस्कार करू शकतात. हा रूल आहे. इकडे आपलं चांगलं आहे की बाया पाया पडताना चांगली गोष्ट आहे. ते नमस्कार केला तरी आदरच आहे, तो पाया पडल्यात पाहिजे असं नाही. कारण तुम्ही जेव्हा पाया पडताना तोंडातून काहीतरी आशीर्वाद येतो त्याच्यामुळे ते पुण्य खर्च होतो. माझ्याकडे पहिले जितकं आहे. सतीमाता पायाने पडली पण भोले बाबा दिले त्या ऋषी समोर काही बोलू बी शकत नाही. अशा कोंडी करता तुम्ही माणसाची. पाहुणे आले की जोऱ्यानं बोलता घरात. तुम्हाला माहित आहे ना आता काय बोली ना. आणि पाहुणे जात जात त्याच्या बी डोक्यातून चाललं जाते. भोलेनाथांच्या मनामध्ये राग आला तो की काय इशारा केला तिला, आय नॉट इंटरेस्टेड म्हणे. आज का आणि मग ते यज्ञ वाल्मिकींनी आता रामायण सांगायला सुरुवात केली. ऐकायचं का थोडं सांगू ना. राम कहानी सुनो रे राम कहानी, 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 राम कहानी
राम गाई. श्रीराम जय राम जय राम. श्रीराम जय राम जय राम. रामायण ऐकलं भोले बाबांनी. यज्ञ वाल्मिकींना परत प्रणाम केला आणि परतीच्या प्रवासाला निघाले. आता परत येत असताना किष्किंधा कांडाची सुरुवात होती आणि त्या किष्किंधा कांडाच्या प्रारंभालाच रावण सीतामातेला घेऊन गेलेला आहे आणि मग राम रडत बसलेले आणि राम रडत बसलेले असताना भोलेनाथ आणि माता सती त्या रस्त्याने जात आहेत त्या मार्गाने. भोलेनाथांचं लक्ष गेलं. परमपिता परमेश्वर श्रीराम हे सगळं घडलेलं आहे. हे सगळं विधीचं विधान आहे. हे ठरलेलं आहे. आणि भोलेनाथांनी रामांना रडताना बघितलं आणि विचारलं, हे परमपिता परमेश्वर का रडताय? रामांनी सुद्धा लीले स्वरूपी सांगितलं की हे नाथ, सीतेला कोणीतरी घेऊन गेलं. लग्न झाल्यापासून तिच्या जीवनामध्ये सुख नाहीच आहे. चक्रवर्ती सम्राट राजा जनकाची मुलगी, चक्रवर्ती सम्राट राजा दशरथाची सून, ब्रह्मांड नायक माझी पत्नी, पण तिने आयुष्यात कधी सुख भोगलंच नाही. तिला नाही म्हणत होतो वनवासात माझ्यासोबत यायचं. तुझे पाय कोमल आहे, तुझ्या पायाला काटे टोचतील. तेव्हा ती काय बोलली होती माहिती? सीतेचे शब्द आहेत. रामांचा आणि भोलेनाथांचा संवाद आहे. काय बोलली सीता? जेव्हा रामांनी सांगितलं वनवासात काटे टुसतील, दगड टुसतील, तेव्हा ती म्हणते, देवा मी तुमच्या पावलावर पाऊल टाकेल, आता कसे टुसतील काटे? मग याचा संभ्रम काय घ्यायचा की देवाच्या पावलावर पाऊल म्हणजे देवाच्या नियमात जर जीव चालला तर त्याला संसारात काटे टोचत नाही. आणि जर देवाच्या नांदीने लागले कुकडे बी पय चुकले, मग मनोमार्गे गेला तो तेथीची मोकला. हरिपाठ सगळ्याच्या पाठ आहे, उमजत कोण आले नाही. याच बाया हरिपाठ नाचून नाचून अनंत वाचाळ वरडती वरड. काय अर्थ होतो याचा? काय अर्थ होतो? त्या कैसा दयाळ पावे हरी. जास्त बडबड करून, जास्त आगाऊ कामं करून देव प्राप्त होत. अनंत वाचाळ वरडती. या वाच्यानं फक्त बडबड बडबड करतात. त्या कैसा दयाळ पावे हरी. अशांना हरी प्राप्त होऊ शकत नाही. तुम्ही फक्त म्हणता, तसं वागत नाही. हरिपाठात तुम्हीच म्हणता, ठाईच पैसोनी आवडी अनंत, न लगती सायास सुखे येतो घरा. हे तुम्हीच म्हणता. योग याग येणे नोहे वायाची उपाधी, हे तुम्हीच म्हणता. समजत काहीच नाही. आम्ही काणी रोज हरिपाठ घेतो महाराज. गुपचूप बस, गुपचूप बस. तुला जर हरिपाठ घेणं नाही पडत, हरिपाठ घेणं पडतो डोक्यात. तुम्ही कुठे घेतला तो? हरिपाठ झाला की आरती घेता, पारियाचा रवा घेता, यज्ञ परंपरी, हे तुम्हीच म्हणता. पण तुम्हाला यज्ञ बी माहित नाही, परंपरी बी माहित नाही, तो रवा बी माहित नाही, काय चाललंय लागला. आणि मग तुकाराम महाराज म्हणता, ऐसे कैसे झाले भोंगू करण करोनी म्हणती साधू, अंगाला राख डोळे राखून करती पाप. असा परमार्थ नाही होत. मग रामांनी आणि भोलेनाथांचा जो संवाद आहे तो फार महत्वाचा आहे. या ठिकाणी भोलेनाथांनी रामचंद्रांना प्रणिपात केला, नमस्कार केला. इथं बी सतीने नमस्कार केला. जीवनात सगळ्यात मोठं दुःख बाई डोक्याच्या वरची भेटणं, मनस्ताप आहे. बाई जर डोक्याच्या खालची आणि जर पतिव्रता आणि जर आपल्याला सांभाळून घेतली ना, जगात तेवढं सुख कोणतंच नाही. पण नियम आहे, चांगल्या बाईला चांगला माणूस आणि चांगल्या माणसाला चांगली बाई. अरे बोला ना, हा भेटतात नाही. तुम्हाला भेटायला आहे की नाही बाई?
हा हा येलाय का ताई येलाय का दिले हा म्हणून 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 ताई नसतील तर तुम्ही तुमचं कोररूप दाखवलं पण तुम्ही टाइम काढून राहिले कथेला येऊन राहिले तुमचा चांगला संसार उमाय आशीर्वाद आहे तुम्हाला भोलेनाथ निघून आले कैलास पर्वतावरती आणि आता ही सती टोमणे मारायला लागले काय कोणाच्या बी पाया पडता पण तुला काही बुद्धी आहे की नाही तू बोलून काय राहिले तुला काय माहित आहे तुला मी कोणाच्या पाया पडलो कोण आहे तो कोण आहे वनवासी होता ना जर बुद्धी नसेल ना तर बोलून माणसानं बोलो यदि पहले तुम तोलो फिर मोह खोला करना पुष्प नहीं बरस सकते तो तुम काटे बनकर मरना पुष्प नहीं बरस सकते हो तुम काटे बनकर मत रहना भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बरस सकते हो तुम काटे बनकर मत रहना पुष्प नहीं बरस सकते हो तुम काटे बनकर मत रहना वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो बोल रहो तो ही अच्छा हमसे कम विच तो मत बोलो सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो मौन रहो तो ही अच्छा हमसे भविष्य सुना बोलो यदि पहले तुम तोलो फिर मोह खोला करना पुष्प नहीं बन सकते तो तुम आगे बनकर मत रहना भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते तो तुम पाए बनकर मत रहना
किसी का बसा सको तो झोपड़ियां न जला देना, मरहम पट्टी कर न सको तो खार नमक न लगा देना, दीपक बन कर जल न सके तो अंधियारा न फैला देना, पुष्प नहीं बन सकते तो कांटे बन कर मत रहना। सती, जोपर्यंत आपल्याला समोरच्याचा अधिकार माहिती नाही, जोपर्यंत समोरच्याचा अंतरंग आपल्याला माहिती नाही, त्याचा भाग आपल्याला माहिती नाही, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. सती म्हणे मला नका शिकवू तुम्ही, तुमच्यापेक्षा मला चांगलं ओळखता येतं. आणि तो राम म्हणजे असं कोण आहे तो असा लगे? विष्णू आहे ना? विष्णू विष्णू अगं विष्णूला मी ओळखत नाही का? माझा भाऊ येतो. अगं तो विष्णूचाच अवतार आहे. मला मान्य नाही. विनाशकालीन विपरीत. लग्नाच्या आधी मी 5 अटी घातल्या होत्या. तपस्वी पाहिजे, तू तप करून निराली. शांत राहायचं सांगेल होतं, तू शांत राहून निराली. माझं ऐकणारी पाहिजे, तुम्ही ऐकून बी निराली. आणि विष्णू परमात्म्याला वचन दिलेलं आहे, मला तर लग्न करायचं नाही विष्णू भगवान, पण मी तुमच्या सांगण्यावर करतोय. पण ज्या दिवशी माझी बायको माझ्या विरोधात जाईल, मी तिचा त्याग करून टाकेन. आणि आता हे संसारात कडी तुटणं चालू झालं. ज्या दिवशी बाईनं डोक्याला डोकं लावलं, ज्या बाईनं आडवपणा चालू केला, ज्या दिवशी बाई आपल्या विरोधात बोलायला लागली, समजून घ्यायचं तिने कोणीतरी गुरु भेटला. सती म्हणे मला तर रामाची परीक्षा घ्यायची होती. बोले ना आता नाही विचार, परीक्षा घेण्याचं कारण काय? मग एवढा मोठा ब्रह्मांडाचा नायक जेव्हा अयोध्येतून निघत होता, त्याला कोण रोखलं नशील का? रोखलं ना. सगळे अयोध्येचे लोक निघाले होते ना पाठीशी, मग तरी बी ऐकलं नाही भाऊ ना. आता मर्म सांगतो, जरा लक्ष देऊन ऐकता, मग सुट्टी देतो तुम्हाला. राम रथामध्ये बसलेले आहेत, माता सीता, लक्ष्मण, सुमंत नावाचा प्रधान रथ चालवतोय. आणि सगळे अयोध्येचे लोक रथाच्या मागे निघाले. सगळे रडताय. गर्भवती बाया सुद्धा. जिथं राम नाही ती अयोध्या नाही. जिथं राम तिथं अयोध्या. तुम्ही जिथं जाणार तिथं आम्ही. रामाला असं वाटलं काय प्रेम आहे लोकांचं आपल्यावर. दिवसभर चालले. राम समजवतोय सर्वांना की घरी चालले जा, घरी चालले जा. भरताकडे बघा, दशरथ राजाकडे बघा, आम्हाला वनात जाऊ द्या. पण कोणीच ऐकायला तयार नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली, कोणीच ऐकायलाच तयार नाही. आणि रात्र मध्यान्ह झाली, सगळे झोपले. रामानं सांगलं सुमंताले, उठ, मी घोडे पुढे घेतो, तू रथ आणि तिकडे ओढत. आणि मग रथ गेला दूर, घोडे झोपले. राम काय, सकाळी 5 वाजता पक्षाचा आवाज झाला आणि अयोध्येचे लोक उठले तर काय पाहता, राम नाहीये. मग तिच्यात सगळ्यांनी विचार केला, 4 घंट्यात राम जाऊन कुठे जाईल? आपण एवढे लोक आहे, आपण पुऱ्या जंगलात जमलो. तिच्यात मायासारखा एक म्हातारा हुशार होता. थांबा, रामाला शोधणं खूप सोपं आहे. बरोबर, आपल्याला आता रामाला नाही शोधायचंय. रामाने शोधायच्या पहिले आपल्याला एक गोष्ट शोधणं आहे. काय सांगू का? सांगू ना. तो म्हातारा म्हणतो, रामाने नाही शोधणं आहे, आपण त्याच्यासाठी अयोध्या सोडली की नाही. त्याला माहित आहे की नाही, या गर्भवती बाया आहे, म्हातारे लोक आहे, म्हाताऱ्या बाया आहे, हे सगळे आपल्या प्रेमापोटी अयोध्येतून इतक्या जंगलात आले. मग आता रामाने शोधणं, एवढं त्याच्यावर आपण प्रेम केलं, एवढा त्याच्यासाठी त्याग केला, तरी बी तो राम आपल्याला सोडून काहून गेला हे शोधा. आलं का लक्षात? काही लोक म्हणतात आम्ही एवढा त्याग केला तरी बी देव आमच्याकडे पाहत नाही. एवढा त्याग केला का तुम्ही?
मग एवढा त्याग केल्याच्या नंतर बी राम सोडून जातो, याचं कारण काय? मग ते कारण सांगतो तो म्हातारा की काऊन राम गेला असेल आपल्याला सोडून. सांगू ना पाटील काका? याचे पैसे वेगळे लागतील बरं, देसान ना? देऊ ना शेवटच्या दिवशी महाराज. त्याने काल ते विचारलं, म्हटलं अन्नधान्य कोणासाठी जमा करून राहिले? म्हणे भंडाऱ्यासाठी. यार मग माझी वाई गेली. तुम्ही मला फक्त हाव म्हणा, मी या बाया अजून नाही दाप होते जमा करून घेऊन गेलो ना, मग नाव म्हणत महाराज. हा आमच्या बाया त्या सप्त्याला देतील, पण मी ना कधी म्हटलं राहिले काल येताना 10 किलो गहू आणा आणि सांग की नाही. एका बाईनं 10 किलो किती बाया असतील ना, कमीत कमी 100च धरू आपण. झालं 10 क्विंटल. हा आणि बाकीच्या 50 बायानं 10 किलो तांदूळ, झाले 5 क्विंटल तांदूळ. रोज खिचडी. काय लागते? हा शेंगदाणे महाग आहे, शेंगदाणे नाही आणत त्या बाया. हे गहू तांदूळ ते बी मोदीनं दिला, उरेल असतील घरात, घे भाऊ महाराज. त्या काय इकत आणणार आहे? गोपाल कृष्ण भगवान की, सियावर रामचंद्र भगवान उमापती महादेव की जय. राम आपल्याला का सोडून गेला माहितीये? आपण रामासाठी त्याग केला. हे कोण बोलतंय? हे आता भोले बाबा सतीला रामाचं महत्व पटवून देत आहे की तू जे म्हणते ना की तो असा आहे, तो वनवासी आहे आणि तुम्ही काऊन पाया पडले, तर मग अधिकार ऐक त्याचा. आता तर तो म्हातारा म्हणतो, साधकाने साध्य प्राप्तीपर्यंत साधना थांबवायची नसते. एवढं कठीण नाही समजत महाराज, सोपं सांगा. देवासाठी घराचा त्याग केला आणि त्या जंगलात जाऊन देव होता, तुम्ही सट जपले, असं चालेल का? मग ज्या देवासाठी घर सोडलं, मग त्या देवाच्या प्राप्तीपर्यंत तुम्हाला शांती लागायला पाहिजे होती. तुम्ही बिनघोर झोपले, याचा अर्थ देवावर तुम्ही ना संघर्षाचं वातावरण तयार केलं नाही. तो देव आहे, तो वनवासाचा आहे, आपण त्याला जाऊ द्यायला नाही आलोय. मग तुम्ही बेसावध कसं काय वागू शकता? आपण बेसावध झालो की तो देव चालला जातो. म्हणून बेसावध होऊ नका, का ते जपत जाऊ नका. इतक्या लबाड बोलता लोक. अशी जपली ती मावशी. तिला बाजूची बाई म्हणते, अय गंगो, तिथे भारी सांगताय महाराज, असं ऐकायला भेटेल का कुठे? ते गंगो तिला सांगते, ऐकून राहिली. डोळे लावून आहे ना, मस्त ऐकू येते. अजून एक तासानं, अ गंगू, काय महाराज काय सांग? ऐकून राहिले मी, मय मन लागेल आहे कथेमध्ये. पण तुझ्या गोऱ्याचा आवाज येऊन राहिला ना. अजून 1 घंट्यानं, अ गंगू, अगं ऐकून राहिली. अरे ब्रेक झाला म्हटलं. म्हणजे लबाड राहता बाया जपला. तुम आठ इथे एक बाई बी जपतली, त्यामुळे झपाडतील, पण त्या जपतील नाही. त्या म्हणतील तू सांग कथा, तिकीट काढून बसेल आहे त्या. मग राम का सोडून गेला? कारण रामासाठी तुम्ही त्याग केला, पण त्या रामाचं महत्व कमी केलं, तुम्ही झोपून गेले. म्हणून झोपेत जाऊ नका. तुम्ही झोपले का देव गेला. जागेरा जागृती स्वप्नी पांडुरंग पांडुरंग. आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो, तो तुम्ही ऐकेल नसेल. मग आपल्या परत पूर्वार झाला, आपण सुरुवात करू. तोपर्यंत आपल्या ब्रेकचा टाइम होतो 10 मिनिटं बाकी आहे. राम वनवासाच्या पुढे आले, सुमंताला घरी पाठवलं. शरयू मातेच्या नदीच्या काठावरती केवट नावाचा एक दास बसलेला होता. अधिकार आहे का? अधिकार. आता सतीचे डोळे उघडताय. लग्न झाल्याच्या नंतर सीता माता देवाचे पाय दाबत होते. हे तुम्ही ऐकेल नसेल. लोक म्हणतात ना रामायण ऐकेलंय. हे सांगा फक्त की आम्ही ऐकेल होतं. मला हात वर करून सांगा. सीता माता रामाचे पाय दाबत होती आणि आजूबाजूला लक्ष्मण फिरत होता. रामाचं लक्ष गेलं लक्ष्मणाकडे की हा कोण फिरून राहिला घराच्या बाहेर. लक्ष्मणाचं वजन कमी झालं. रामाने विचारलं एक दिवस लक्ष्मणाला, का रे काही अडचण आहे का तुला? कोणी काही बोललं का? काऊन लोड घेऊन राहिला? दादा मला तुमचे पाय दाबा वाटता. मी रोज घरा पुढे चक्रा मारतो, वहिनी माझ्याकडे पाहते, पण मला घरात बोलवत नाही. आणि बिन बोलवायचं
मी येऊ शकत नाही. मला पाय दाबा वाटता तुमच्या, मला पाय दाबा वाटता. या हिशोबानं लक्ष्मणाचं वजन कमी झालेलं आहे. मुद्दा येतो लक्षात. सांगितला का मुद्दा मी काल तुम्हाला? परवा नाही ना, मागच्या वर्षी. ऐकायला देवाचं आहे, काय करणार आहे. आमच्या गावात मीटिंग बसलती परवा. सगळ्या बाया माणसं येईल होते आणि ते म्हणे आम्हाला काहीतरी सांगा, बाहेरले मस्त रामायण करता म्हणे, आम्हाला बी सांगा. म्हटलं मी रामायण घालू बी शकतो घरामध्ये. मला भांडणं लावलेलं जमता, माझा स्वभाव खाल कुठे आहे पहिल्यापासूनच. मला भांडणाला आवडतं. आमच्या घरात बी जर शांती असली ना, मी मुद्दाम काहीतरी खोळा काळ्या करून देतो, झोपून राहतो. मग त्याचा मस्त आवाज ऐका, पण मला मस्त जप लागते. स्वभाव आहे, त्या स्वभावाला औषध नाही. पण आमची गल्ली एवढी शांत आहे की 20 वर्ष झाले त्या गल्लीत भांडणच नाही. मी ना कालची काय केलं, आमच्या घरातला पुंजा बाजूच्या घरात टाकून दिला. आणि निघताना मग ती मावशी गायात येऊन राहिली. मला भलतं भारी वाटलं ते. काही म्हणतात तुम्ही, काही बी सांगता नाही मी असं खोडकरपणा. कारण खोड्या केल्याने की मजा येते. असं सायलेंटली जीवन जागे, आता सिरियस जशी आई फिरता केला असे बसता लोक. अरे हसरे बापा, मरून जाशील, आम्हाला समजणार बी नाही तू आहे काय गेला. हालत डोलत जाय बापा. आणि लक्ष्मणाने बघितलं की ते रामाने सांगितलं काळजी करू नको. काल ते धुलीवंदन आहे. वहिनीले कलर लायाचा आणि वहिनी वरदान देते. सनातन संस्कृतीत रामायणाचा उल्लेख आहे. वाल्मिकी महर्षी सांगतात की त्या काळामध्ये वहिनीला कलर लावायचा आणि वरदान मागून घ्यायचं. तू वरदान मागून घे सीतेला की मी पाय दाबी, तू दाबायचे नाही, मी दाबत जाईन कालपासून दादाचे पाय, हे वरदान मला द्या. मग पहिला भरत आला, भरताने रंग लावला. काय पाहिजे भरत दादा? वहिनी, सतत मी रामाचा भाऊ म्हणून जन्माला आलो पाहिजे आणि तुम्ही आम्हाला वहिनी म्हणून भेटल्या पाहिजे. तथास्तु. वा बाजूला. शत्रुघ्न आला. काय पाहिजे भाऊ? मले ना भरताचा दास बनवा. काऊन? कारण दासाचा दास देवाला जास्त आवडतो. लक्ष्मण, मला पाय दाबू द्या. पडली खाली धडकन. सर्वस्वच मागून घेतलं तुला. मग आता लक्ष्मण म्हणतोय दादा मै पाय दाबणं जाऊ दे, पण वहिनीची तब्येत महत्वाची आहे, मी मै पाहून घेईन. तेव्हा राम म्हणतो आता गोल्डन चान्स आहे. आता मी सांगतो ते मा काय तिले सांग की एक पाय तू दाबत जाय, एक पाय मी दाबत जाईन. पाय दाबायला बसली की मला बोलवायचं. याला म्हणतात देव. याला काय म्हणतात? देव. मग आता ज्या लक्ष्मणानं देवाचे पाय दाब्यासाठी एवढं राजकारण केलं, आता त्या देवाचे पाय धुयासाठी केवट प्रार्थना करतोय. लक्ष्मणाला कसं वाटेल? आणि एकनी 2 पाय धुतले लक्ष्मणाच्या समोर केवटाने. आणि मग देव पाहतो ही तुझी लायकी आहे की त्याला दोघी पाय धुयाला भेटतात, तुला एकच पाय दाब्याला भेटायला. मग हे 2 पाय धुयाचे कसं काय पुण्य केवटाला भेटलं? कारण हा केवट मागच्या जन्मामध्ये क्षीरसागरामध्ये कास्य रूपाने आहे, कासव आहे. आणि त्या कासवाला माहिती पडलं की क्षीरसागरामध्ये विष्णू शेषनागावर झोपलेला आहे आणि हा कासव देवाच्या पाया पडायला गेलता. तर या शेषनागानं त्याला हाकलून दिलतं. शेषनाग म्हणजे लक्ष्मण. एकदा, दोनदा, तीनदा आणि तिसऱ्यांदा या शेषनागानं त्याला मारून टाकलं फुसकारा देऊन. आणि मग तो कासव नाराज झाला. मग देवानं त्याला वरदान दिलं या जन्मातनी, पण पुढच्या जन्मामध्ये हे कासवा तू केवट म्हणून जन्माला येशील आणि मी तुला पाय धुवू देईन. आणि हा शेषनाग फक्त पाहत राहील, काळजी करायची नाही. भक्ती जर अंतकरणापासून केली तर देव तुमचं मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. ते यावर रामचंद्र भगवान की जय. उमापती महादेव की जय. मग सतीने काय केलं, कशी परीक्षा घेतली, पुढे काय घरात त्याच्या भांडण झालं हे सांगेन तुम्हाला. भांडण तुम्हाला ऐकायला चांगलं वाटतंय की नाही? मग त्याच्या आधी मस्तपैकी आता सुंदर असं एक भजन आणि त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक. मेरे भोले दरबार में सबका दरबार में सबका है, शिव लहरी के दरबार में सबका है। मेरे भोले दरबार में सबका है, शिव लहरी
जा धन की चिंता मत कर रे इंसान। धर्म किए जा धन की चिंता मत कर रे इंसान। जैसा तेरा कर्म है भाई, जैसा तेरा कर्म है भाई, वैसा फल देगा भगवान। ओ मेरे भोले दरबार में सबका है, शिव लहरी दरबार में सबका गाता है। उमापति महादेव की जय रामदूत हनुमान की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। नमः पार्वती पतये हर हर महादेव महादेव महादेव। नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं। ब्रेक नंतर काय भांडण झालं, कशी परीक्षा घेतली, कसा अग्निडाग झाला, कशी पार्वती जन्माला आली, कसा गणपती आला, कसं लग्न लागलं, सगळं सांगतो एकदम सोप्या सोप्या भाषेत. परफेक्ट 2 वाजले. आरामात जा, आरामात या.